पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तात हाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रार्थना आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचा भाग आहे. प्रार्थना आम्हाला देवाशी जोडून ठेवते आणि प्रार्थनाद्वारे मानव देवाशी एक होऊन देवाच्या सोबत राहण्यासाठी आम्हाला एक मोठं एक संबंध जोडते. कारण मानवाला देवासोबत राहण्यासाठीच बनवण्यात आलेला आहे. जर मानव देवासोबत जोडून आहे तर त्याच्या जीवनामध्ये शांती आहे, आनंद आहे, यश आहे. त्याच्या जीवनामध्ये आनंद, सुख आणि त्याच्या जीवनामध्ये प्रगती आहे. परंतु जर मानव देवाशी जोडून नाही तर शैतान त्याच्यामध्ये कार्य करतो आणि मग काय होते? दुःख आहे, संकट आहे, अडचण आहे, अपयश आहे, ह्या सर्व गोष्टी घडतात. म्हणून योहानाचे शुभवर्तमान अध्याय 15 मध्ये आम्हाला सांगितलेलं आहे, प्रभू येशू आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे, माझा बाप माळी आहे, मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. हे किती सुंदर सुंदर उदाहरण प्रभूने दिलेलं आहे. एक जुळून राहण्याचं एक सुंदर उदाहरण. बाप माळी, पुत्र द्राक्षरस वेल आहे आणि आम्ही मानव जाते फाटे आहोत. एक सर्वसाधारण उदाहरण, परंतु त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. आणि मग प्रभू येशू म्हणत आहे, जो माझ्यामध्ये जुळून राहतो, जो फाटा माझ्यामध्ये जोडून राहतो तो फळ देतो. सांगितल्याप्रमाणे जो देवासोबत जोडून राहतो त्याच्या जीवनामध्ये शांती आहे, आनंद आहे, प्रेम आहे, यश आहे, सफलता आहे, प्रगती आहे, म्हणजे फळ उत्पन्न करतात. तर त्याचप्रमाणे देवाने, येशूने आम्हाला ते सुंदर असं वचन समजावून सांगितलं की माझा बाप माळी आहे, मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. जोपर्यंत फाटा माझ्यामध्ये जोडून राहत नाही तोपर्यंत त्याला फळ देत येत नाही. त्याचा संबंध तुटून जातो, तो वाढून जातो, त्याला फेकून देण्यात येते, त्याला कुठंच थारा नाही, त्याला अग्नीत टाकण्यात येते. अग्नीमध्ये म्हणजेच संकट येते. आमच्या जीवनामध्ये आम्ही जेव्हा देवाशी जोडून राहत नाही तेव्हा काय होते? आम्हाला संकट येते, आम्हाला दुःख येते, आम्हाला कधी यश मिळत नाही. म्हणून आम्हाला देवाशी जोडून राहण्यासाठी प्रार्थना करत राहणे फार महत्वाचे. परंतु प्रार्थना करताना आम्हाला शैतान आमच्यामध्ये अडथळा आणून भटकवण्याचा प्रयत्न करते. परंतु आपण अटूट असं निश्चय करून देवाशी जोडून राहून प्रार्थनामध्ये राहू. प्रभू येशू म्हणत आहे, परमेश्वर आम्हाला म्हणत आहे, यशाचा ग्रंथ अध्याय 66 वचन 2 मध्ये म्हणत आहे, वचन स्पष्टपणे सांगते, जो दीन व भग्न हृदय आहे, दीन व भग्न हृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो. म्हणजे याचा अर्थ असा, प्रार्थना करणे आम्हाला फार गरजेचं आहे. परंतु प्रार्थना करताना आम्हाला अडथळे येतात, कारण शैतान आम्हाला प्रार्थनामध्ये टिकून राहू देत नाही. कारण शैतानाला हे आवडत नाही की आम्ही परमेश्वराशी जोडून आहोत. परंतु आम्ही दीन होऊन, भग्न हृदय होऊन, देवाचे वचनावर आधारित आपण आपले जीवन जगलो तर परमेश्वर आमच्या सोबत आहे आणि परमेश्वर शैतानाला आमच्या जवळ टिकू देणार नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रार्थनामध्ये मन लावूया. मग काय होते? कधी कधी आम्हाला प्रार्थना करताना शैतान भटकवते, मन लागत नाही. कधी कधी प्रार्थना करूच वाटत नाही. कधी कधी प्रार्थनामध्ये बसल्यानंतर मन इकडे तिकडे जाते. आम्ही प्रार्थनाभर इथं बसून राहतो, परंतु मन संपूर्ण जग फिरून येते. अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये होते. किंवा नाहीतर आमच्यामध्ये चिंता राहते, त्या चिंतामुळे आपण प्रार्थना करू शकत नाही. तर ह्या सर्व गोष्टी आहे, ह्या शैतानी कार्य, शैतानाचं कार्य हेच आहे की आम्हाला प्रार्थना करू न देणे, आम्हाला टिकून राहू न देणे. आम्ही पुष्कळदा काय करतो? मी रोज श्रीमंत असं म्हणून आम्ही निश्चय करतो, परंतु ते होत नाही, कारण आमचं मन स्थिर नाही. तर त्याच्यासाठी काही उपाय करणे फार महत्वाचे आहे. तर प्रार्थना कशी करावी?
कधी कधी आपण एकटे बसून किंवा प्रार्थना करत किंवा शांतपणे बसून प्रार्थना करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आमचं मन इकडे तिकडे भटकते. तेव्हा मग आपण काय करावं? आम्ही जोरानं प्रार्थना करावं किंवा उभे होऊन प्रार्थना करावं, किंवा आम्ही कोणाला न मानता आपण बायबल वाचून प्रार्थना करावं. त्याचसोबतच वचनाला आपल्या जीवनामध्ये घेऊन वचन, एक एक वचन आपण सांगून वचनानुसार, देवा हे तुझं वचन आहे, तू म्हणालेला आहेस की अशा प्रकारे तुम्ही मागा म्हणजे मिळेल, ते वचन आमच्या जीवनामध्ये पूर्ण होते. आणि त्याचप्रमाणे कधी कधी आम्ही लिहूनही प्रार्थना करणे फार गरजेचं आहे. एकदा मी माझ्या भाषेसाठी एक वचन 1000 वेळा लिहून मी प्रार्थना केली. तर अशा प्रकारे एखादे चांगलं वचन आपल्याला आवडलेलं किंवा महत्वाचं असं वाटलं, ते वचन आपण लिहून 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 लिहिताना आपल्याला काय होते? आपलं मन, आपली नजर आणि आपला हात सुद्धा तिन्ही ऍक्टिव्ह असल्यामुळं आमचं मन इकडे तिकडे जात नाही. म्हणून आपण लिहूनही प्रार्थना करणे, लिहिणे, वचन लिहिणे हे एक प्रार्थना आहे. वचन लिहिणे हे एक प्रार्थना आहे. पुष्कळ ठिकाणी वचन लिहिण्याची स्पर्धा होते. तर अशा प्रकारे आपण वचन लिहिणे सुद्धा एक प्रार्थनेचा भाग आहे. म्हणून वचन लिहून सुद्धा आपण प्रार्थना केलं पाहिजे. आणि कधी कधी काय होते, आपण कधी कधी म्हणतो मी बसून प्रार्थना करतो, किंवा मी थोडस आराम करून असं प्रार्थना करतो. त्याच्यामुळे काय होतं? ते प्रार्थना होत नाही. म्हणून असे घुटणे टेकाची जी पद्धती आहे, घुटणे टेकाची किंवा उभं राहायची प्रार्थना किंवा हात वर करून करायची प्रार्थना, हात वर करूनही कोणी कोणी प्रार्थना करतात. हे काय आहे? हे आपल्या शरीराला थोडस दुःख देऊन प्रार्थना करणे, घुटणे टेकून. नाहीतर घुटणे टेकून प्रार्थना करायची गरज काय आहे? आपण पूजेमध्ये घुटणे टेकतो, रोसरी म्हणताना घुटणे टेकतो, विनतीमाला करताना घुटणे टेकतो. म्हणजे काय? आपण थोडस दुःख सहन करून आपण प्रार्थना करतो. म्हणजे आपलं मन लागते आणि थोडस आपला त्याग होते. आणि आमच्या ख्रिस्ती विश्वासामध्ये, मिसा बलिदानामध्ये किती वेळ तरी आम्ही उभे उठतो, घुटणे टेकतो, हात वर करतो, अशा प्रकार प्रार्थना. कारण काय आहे? येशूच्या जीवनामध्ये सुद्धा काय होतं? चढ उतार होतं. तो चालता चालता पडला, कितीतरी वेळ क्रूसाच्या वाटेवर तो पडला, 3दा तो पडला. अशा प्रकारे पडला आणि उठला, पडला आणि उठला, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे दुःख त्याला झालं. तेव्हा आम्ही घुटणे टेकतो, तेव्हा आम्ही येशूच्या त्या दुःखाला आठवण करतो. आणि जेव्हा आम्ही थोडस शरीराला त्रास देऊन जेव्हा प्रार्थना करतो, तेव्हा आमचं मन लागते. तर काही असो, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आमची प्रार्थना झाली पाहिजे. तेव्हा आम्हाला देवाशी आमचा संबंध जुडते. आणि प्रभू म्हणत आहे, जो माझ्याशी जुडतो त्याला पुष्कळ फळ देता येते. म्हणून आपण जुडून राहणे आणि प्रार्थना करणे फार गरजेचं आहे. म्हणून आपण जुडून राहण्यासाठी प्रार्थना करूया. आणि जे काही प्रार्थना करताना आपल्याला डिस्टर्बन्सेस आहेत, डिस्ट्रॅक्शन्स आहेत, आपल्याला व्यत्यय येते, त्याच्यावर उपाय आहे. आपण जोराने प्रार्थना करणे, बायबल वाचून प्रार्थना करणे, लिहून प्रार्थना करणे, घुटणे टेकून प्रार्थना करणे, उभे राहून प्रार्थना करणे, तर कोणत्याही माध्यमातून प्रार्थना करणे, परंतु प्रार्थना झाली पाहिजे. आणि वेळ देऊन प्रार्थना. आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, आम्ही लीन होऊन आपण प्रार्थना करतो, विनम्र होऊन प्रार्थना करतो, तेव्हा देव आमच्याकडे पाहतो आणि देव आम्हाला आशीर्वाद देतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रार्थना हे आमच्या जीवनाचा फार फार महत्वाचा भाग आहे. कारण परमेश्वराने आम्हाला जुडून राहण्यासाठी बनवलं आहे आणि प्रार्थना आम्हाला देवाशी जुडून ठेवते.